या पिक्चर मधील समधी पात्रे प्रसंग मनाने बनवलेले म्हणजेच काल्पनिक आहेत. त्यांचा जित्या व मयत व्यक्तींशी वा घटनेशी अजिबात संबंध नाही. जर चुकून माकून कोणाला तसा काही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग मानावा आणि निवांत बसावं. जर निवांत बसवलं नाही तर त्यानं वॉकअप फिल्मच्या मालकाशी संपर्क करावा. काय की त्यांना चित्रपटाचा दुसरा भाग बनवायचा म्हणे. चांगलाच कॉन्फिडन्स दिसतोय. आधी पहिला तर बघू द्या लोकांना. चला, जय चिंगाबुंगा. टॉम आणि जेरी. टॉम एक भांडखोर बोका आणि जेरी एक खोडकर उंदीर. काही दिवसांपूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की मी टॉम होऊन जेरीचा वेड्याप्रमाणे शोध घेईन तर त्या व्यक्तीला मी वेड्यात काढलं असतं. काही दिवसांपूर्वी शेंगा आहे ती का? का टरफाला इकतोय नुसतं? शेंगा बी आहेत आणि टरफाला बी आहेत. बोला देऊ का? मग टाक 5 पाकिट. चल 2 3 4 आणि हे 5. मस्त. 25 रुपये. चल डिस्को. हॅलो, हा निघालाय. लवकर काल तर ठीक होता रस्ता. काय मॅटर आहे? इलेक्शन आलं काय? मेट्रो येणार. मेट्रो उतर खाली. रस्त्यावरची पैदास झाली. उतरा. एकेकाला इथंच गाडीन. उतर. माग बघे टोणे. कोण आहे माग? बाप आहे तुझा. कोण आहेस तू? नाचीज को सन्या कहते हैं. डिस्को सन्या. कोई शक? चिलम तो अंड्या हो बाजूला, नाही तर तुला मी इथंच गाडीन. वयानं मोठा आहेस म्हणून आधी नमस्कार, पण स्वभावानं बाद आहेस म्हणून थोबाडी 4. ए, माझा गुन्हा काय आहे भाई? गुन्हा सांगा रे. माझी 3 बाबीची पाकिट, माझी 4 दिलचे पाली फुगे आणि माझी 6 इस्कांडी आणि माझी 10 शेंगा पाकिट. शेंगा तू खाल्ल्या, टरफलही टाकली म्हणजे पैसे तर घेणारच, पण त्याआधी शिक्षा पण करणार. कोणती?
देशाची कमाई कोण हिसकावली तर त्याचं रक्त काढल्याशिवाय आपण राहत नाही. काय शाक बरं 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, तिसऱ्याच्या मागे लागा. वेळ वाया घालू नका. हा सुट्टी कसली? मी पार्टी देतोय म्हणजे सुट्टी नाही. रात्री ढोसायची पण सकाळी कामाला यायचंच. व्हॉट्स रॉंग विथ यू? एव्हरीथिंग. मला बोलायचंय तुझ्याशी. मला उशीर होतोय. आपण दुसऱ्या मुलाबद्दल, आय मीन सेकंड चाइल्ड, श्रेयस, मी तुझ्याशी बोलतीये. ऐकतोय मी. अंजली हे बघ, दुसरं मूल म्हणजे पुन्हा मेहनत, इफर्ट्स, पुन्हा प्रिपरेशन आणि सगळं बाजूला ठेवून. आणि तेवढा वेळ नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे ना. पण माझ्याकडे नाहीये ना. मग अडॉप्शन? नो वे. एक मुलगा आहे, त्याला सांभाळूया बस. मला उशीर होतोय, निघतो मी. दिस इज नॉट व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम मॅरेज. काय एक्सपेक्टेशन आहे का तुझ्या? सगळं तर आहे. गाडी, बंगला, पैसा, मुलगा, देखणा नवरा, हाय क्लास लिव्हिंग, सगळं तर आहे. आपलं लव्ह मॅरेज झालं होतं, आता कसं बसं मॅरेज उरलंय. अंजली आपली वय बघ. आपण कॉलेजमध्ये नाही होत या सगळ्या गोष्टींसाठी टाइम वेस्ट करायला. शून्यातून हे विश्व मी उभं केलंय, ते उगाच नाही. आणि हे प्रेम प्रेम करून पोट भरत नाही. या खूप एकटी पडली अरे मी. एवढंच ना? मग अभिला घेऊन युरोप किंवा युएसए ला जा, तेवढा तुला चेंज. रोजची किरकिर. काय रे मूर्खानो, आता प्रत्येक गोष्टीत मीच लक्ष घालू का? पगार कशाचा घेता रे तुम्ही? यू गाईज आर बंच ऑफ जोकर्स. आता ह्याचं काय मध्येच? 1 मिनिट होल्ड कर. मला दुसरा कॉल येतोय. 1 मिनिट होल्ड कर. हा बोल मिल्या. नाही मला शनिवार. हो मला माहिती आहे शनिवार आहे. सॅटरडे नाईट. मग मी आता मारुतीच्या मंदिरात जाऊ का तेल घेऊन? नाही म्हणलं उद्या रविवार, कॉलेजला सुट्टी. रविवारची सुट्टी नसते ना माझ्या ऑफिसला, कळलं का? दुपारपर्यंत झोपता येतं म्हणून म्हणलं जरा. हा नाही का? हा? हॅलो. अरे काय साहेब फुलं. नको मी बोललो ना तुला. साहेब 20 रुपये फक्त. साहेब घ्या ना, बोनीची वेळ 20 रुपये फक्त. हॅलो. मला 1 मिनिट थांब जरा, साहेब. मला दुसरा कॉल येतोय. हॅलो. साहेब घ्या ना. हा काय मेनू ठरवायचा आहे? घ्या लिहून घ्या. HTML ची भाजी, C++ ची भाकरी आणि डाटा बेसिक कोशिंबीर ठेवा. मूर्ख, ठेवा फोन. फालतू गोष्टीसाठी मला फोन करतात. साहेब काय? घ्या ना, बोनीची वेळ झाली, घ्या ना. 20 रुपये फक्त घ्या. मराठी कळतं ना? नकोय मला. साहेब एवढी मोठी मर्सिडीज आहे तुमची, 20 रुपये जास्त नाही तुम्हाला, घ्या. तुम्हाला परवडेल असा भाव देतो, 10 रुपये. तुम्ही पण काही याद राखाल की सने आज मेहरबान झाला तुमच्यावर. पुढे ये. पुढे ये. पुढे लेफ्ट लागे. इकडे हा थांबव. इकडे थांबव बस. काय रे एकदा सांगून कळत नाही तुला? तुम्ही आणि रस्त्यावरची कुत्री उच्छाद मांडलाय नुसता. परत जर जवळ आलास ना तर अंगावरून गाडी घेऊन जाईन, कळलं ना? काय चले. फोडू का डिस्को? सांग तू निसता. अख्खा उभा आडवा तिरका. नको.
शंभर कस्टमर मागायला थोपाडत नाही तर काय होत नाही. जा, सिग्नल लागलाय, कामाला जा. जा. Sir, हं? we have done it again. हं? Sir, you have done it again. हां. आणि तुम्हाला तर माहिती आहे साने, हा श्रेयस काळे जिथे लाद घालतो तिथे पाणी नाही, अख्खी पाईपलाईनच काढतो. हा. पाईपलाईन फुटली. काय? भया ते काय झालं ना, शेतातली पाईपलाईन फुटली तर 3 दिवसाची रजा पाहिजे होती. तुला 3 दिवसाची नाही, कायमचीच रजा देतो. आधी टाय नीट बांधायला शिका. नॉनसेन्स. मे आय कम इन सर? सर, रात्रीच्या पार्टीची सगळी तयारी झाली आहे. गुड गुड. साने सरांनीच मेनू ठरवलाय. तुमच्याशी बोलणं झालंय ना त्यांचं? सानेच्या मेनूला मार गोळी. मेनू तू फिक्स कर, तुला वाटेल ते ठेव. स्पेशली डेसर्ट्स बेबी. दोस्ता लई दिवस झालं शिंगल माल नाही पाजली म्हणून म्हणलं जरा लका मिलिया, मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये, मी तुला नंतर कॉल करतो. What the hell? Please. Don't touch me. Please. Don't touch me. Okay, sir, I won't. Sir, please. एक मिनिट. Please, sir. Excuse me. Good night. Good night, sir. मल्लिका, ए मल्लिका, गेली वाटतं. ड्रायव्हरला पण आज उगाच सुट्टी दिली.
अरे याचा स्कूल नाहीये का आज? संडे आज, शाळेला सुट्टी असते त्याच्या. श्रेयस, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे सगळं. कुठे काय? काल रात्री काही झालंय का? नाही, फोन केला तर कट केलास, नंतर स्विच ऑफच केलास. ऑफिसमध्ये काही झालंय का? कुठे काय? आणि मर्सिडीज दिसत नाहीये आपली. सर्व्हिसिंगला गेली आहे. अरे मागच्याच महिन्यात केलंय ना सर्व्हिसिंग. श्रेयस, श्रेयस, तब्येत बरी आहे ना तुझी? पिक्चर बघणार का साहेब? इंग्लिश पिक्चर, हिंदी डायलॉग, यस्टरडे नाईट फुल टाईट का मर्डर फोर देऊ? हिट अँड हॉट मल्लिका सेक्रेटरी, आपलं शेरावत, मल्लिका शेरावत. मर्सिडीज नाही आणली वाटतंच. हा? जय चिंगाबुंगा. मे आय कम इन सर? सर, आजच्या 2 अपॉइंटमेंट्स आहेत. एक मिस्टर कीर्तन अँड सन्स आणि एक मिस्टर काचऱ्यांसोबत. हे काही ब्रीफ्स काढलेत. अर्जंट ब्रीफिंगची गरज आहे त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल. सर, सर, सर ते पोलीस आलेत सायबर सेल मधून. आपण जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं ना त्यासाठी थँक्यू म्हणायला. हं? हं. थँक्यू. साहेबांनी दिले. थँक्यू. हं. सर, हे ब्रीफ्स काढलेत आजच्या मीटिंगसाठी. आजची अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. सर पण मला जरा बरं वाटत नाही. सानेनं सांग सगळं मॅनेज करायला. पण सर, खूप महत्वाची द्या ना सर. तू थांब, मी गाडी घेऊन जातो घरी. ठीक आहे सर. बरं, लोगो लावलेस ना? हा, लावलाय ना सर. आणि खाली डेंट होता ना, तो पण काढलाय. ठोकली होती का गाडी? एवढी पण पिऊ नये की गाडी खाली माणसं मरतील.
कुठे जाशील पळून? ए, ए, कुठे जाशील पळून? ए, 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 खाली उतर, उतर खाली. हा ए? हे डिस्को देऊ का रे बात्या याला? आम्ही पाव नाही आपला. जावा कामाला जावा आपापले. काय पाहिजे तुला? 1000 रुपये तुझ्या अंगावरचा कोट, तो लाल रुमाल आणि तो गोगल. बस एवढंच? जा घरी. ओय नेपाळ याला मेन रोडला सोड. दादा भरोशाच आहे ते. जा. जय शिंगाबुंगा. अरे बस ना, आज एवढ्या लवकर? हा, ऑफिसमध्ये काही काम नव्हतं, म्हटलं घरीच जाऊया. छान केलंस. काल रात्रीपासून पाहतेय मी श्रेयस. काही झालंय का? डॉक्टरांकडे जाऊयात आपण. ट्राय टू अंडरस्टँड मी अंजली. मी सेकंड चाइल्ड साठी अजून तयार नाहीये. अरे पण मी आत्ता कुठं विषय काढला त्याचा? तब्येत व्यवस्थित आहे ना तुझी? हे बघ, सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारून मला त्रास देऊ नकोस. आय एम फाईन. मी बोलू का? तुला बोलायचं नसेल तर. काय साहेब, काय म्हणते तब्येत? Who's this? अंधेरी रात में माणूस मेरे खाने. अरे अरे श्रेयस, आणि कोर्ट ऑफिस मध्ये विसरलायस का? श्रेयस, तुला माझा नंबर कुठून मिळाला? साहेब शोधला तर लादेन पण सापडतो. फोन नंबर क्या चीज आहे? बरं, मग आता काय हवंय? उदय आज भेटलो होतो तिथे, सांगतो. काय इसरायचं नाही काय? नाहीतर ठो ठो ठो. श्रेयस, फोन वाजतोय सर. काय? फोन. हे बघ हे बघ, दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सारख्या मला फोन करतात. सर आम्हाला इतिहासातला शृंगार शिकवा, सर आम्हाला इतिहासातला शृंगार शिकवा. मी म्हणलं नाही छे. आता आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी असताना मी त्यांच्याकडे कशाला जाऊ खपायला? नाही का? त्यांचा फोन कट करतो मी. कट.
लवकर सांग, माझ्याकडे वेळ नाहीये. काय पाहिजे तुला? आणि एकदाच सांगा आणि हा विषय संपव. आत्ता कुठे विषय सुरू झालाय? म्हणजे मला दत्तक घे बाबा. काय बोलतोस तू? हा काय? मला दत्तक घे. तुला का म्हणून मी दत्तक घेऊ? हा? आणि कशासाठी? ज्या कारणासाठी तू एवढं मॅशी बोलतोय ना, त्याच कारणासाठी. कुठलं कारण? हा? मला कुछ ढोंग करू नका. तुमच्या गाडी खाली येऊन एक माणूस कचकलाय त्या रात्री. ज्या रात्री तुम्ही फुल टाईट तर्राट होऊन तुमच्या सेक्रेटरी बरोबर झलकी डान्स करत होता ना, तेव्हा. हे बघ, तू ऍब्सोल्युटली खोटं बोलतोयस. मी कुठल्याही पार्टीला गेलो नव्हतो. हा? आणि कोण माझी सेक्रेटरी? मालक, आधार कार्डवर नसते तितकी माहिती काढली आपण तुझी. सांगू ऐक. तुझं घर भुगाव, फॉरेस्ट ट्रेल, बंगला नंबर 110. सकाळी 7 वाजता तुझा एकुलता एक पोरगा अभिमन्यू तुझ्या दुसऱ्या गाडीत बसून शाळेत जातो. 7वीत आहे तुझा पोरगा. अभ्यासात ठीकठाक आहे, पण शाळा सुटली की मार खातो वर्गातल्या पोरांचा. आणि शाळेतून घरी आला की खाल्ल्या सगळ्या माराचा राग टीव्हीला गोळ्या मारून काढतो. काउंटर स्ट्राईक खेळायचं लय ना दे तुझ्या पोराला. अभिमन्यू, आवाज हळू कर जरा. तुझी बायको अंजली. प्रेम विवाह आहे तुमचा, पण आता नुसता विवाह उरलाय, प्रेम नाही. देवा, आमच्या दोघांमधलं प्रेम पूर्वीसारखं होऊ दे आणि अभिला एक लहान बहीण किंवा भाऊ मिळू दे. गणपतीला अप्लिकेशन दिल्यानंतर आत बागेत बसते. 2 प्लेट रगडापुरी, 2 प्लेट पाणीपुरी घ्या. आणि कोली भेळ ऑर्डर करते. खा. पण त्यातलं काही खात नाही, उलट गरीब पोरांना खाऊ घालते. आणि या सगळ्यातून जर हे उरला तर प्रेमावरची पुस्तकं वाचत बसते. मनानं एकदम गरीब काय आहे तुझी बायको, पण तिचा नवरा हे झालं सगळं स्टार्टर. मेन कोर्स साधता येणार आहे. तुझा धंदा अँटीव्हायरस पुरवायचा आहे. स्वतःच्या अंगात तर लईच किडे म्हणजे व्हायरस घुसले. काय चांगला धंदा आहे तुझा. आधी जळलोय भावड्या, अजून किती जाळी तो. तुझी सेक्रेटरी, जिला मराठवाड्याच्या भाषेत खाडा, सोलापूरच्या भाषेत फंटी आणि पुण्याच्या भाषेत डाव म्हणतात, तिचं पूर्ण नाव सांग मला. मल्लिका जनार्दन. अरे फक्त खाडा नाव झालं, आडा नाव सांग. आडा नाव. तिला आडनाव नाहीये. दीदी, पूरा नाम अपार्टमेंट एड्रेस भी लिखो दीदी. क्यों? पुलिस मारता बोलता चोरी किया, नहीं तो पैसा वापस ले लो दीदी. मित्रा, तुझ्या खड्याचं आडनाव आहे हागवली. तिला तिच्या आडनावाचा लई तिटकार आहे, म्हणून ते अर्धच नाव लिहिते. मग कॅम्पस वाकाव, तालुका माढा. जर कळलं तिच्या बापाला तर पडतील तुझ्या दाढा. माझ्या पोरीला नादाला लावतो सरे भाड्या. हा झाला मेन कोर्स. आता तू केलं दारू काम, तुला माहितीच आहे. पण तुला ही सगळी माहिती कशी मिळाली? त्याचं काय आहे की मी रोज CID बघतो. हं? एकच एपिसोड 40 TV मध्ये. त्यामुळे बारीक सारीक गोष्टीतली गडबड पण मला लगेच कळते. लगेच. तर मग चला बाबा, हा? या छकुलाला आपल्या घरी घेऊन चला. पण तुला का घेऊ मी माझ्या घरात? जर तू मला तुझ्या घरात नाही घेतलं तर तुझं आयुष्य बरबाद होईल. आयुष्याचा बॉम्बस्फोट, संसाराचा घटस्फोट, जेल, शिक्षा. बघ, एका पोराला इन करतो का अख्खी फॅमिलीला आउट करतो ते. आता काय आहे, दिवस संपत आलाय. उद्या येतोच मी तुझ्याकडे राहायला. हा? आणि हो, तुझ्या मर्सिडीजला लागल्या लोगो डुप्लिकेट आहे.
हा तुझा ओरिजिनल लोगो, तो त्या रात्री तुटून पडलेला. मग काय वारदात ते पैशा. सर आपल्या कारचा लोगो डुप्लिकेट आहे. नाही. यू आर फायर्ड. हा आजपासून तू कामावर यायचं नाही. सर. वाचलो. सर. नॉनसेन्स. सर. ओय पोरा कुठं चालला तू? कोण आहे? काका, या बंगल्याचा होणारा मालक आहे मी. हे घ्या पेढे. सहा बाय सहाच्या खुराड्यात राहून लईच कटाळा आला होता. आता कसं आलिशान वाटतंय. आयला प्रायव्हेट डबक. काढा काढा कपडे काढा. आंबिलोडा गोइंग टू भैरवा नाला. कोण आहे हा मुलगा आणि इथे काय करतोय? श्रेयस, कोण आहे हा मुलगा? सेकंड चाइल्ड. दत्तक. तू म्हणालीस ना तुला मूल हवंय म्हणून याला अनाथ आश्रमातून घेऊन आलो. फार गरीब आहे. बघूया याला आपल्याकडे काही दिवस ठेवून. आणि जर तुला आवडला तर ठेवूया त्याला आपल्याकडे, नाही तर दुसरा आणू. ट्रायल आणि एरर मेथड आपली. अरे पण आधी सांगायचंच तरी, असं अचानक. सरप्राईज द्यायचं ठरवलं मी तुला. धक्काच देऊ तुला. मलाच दिला. आता याची नीट व्यवस्था लावायला लागेल आपल्याला. हा, याला आपण मागच्या आउट हाऊस मध्ये ठेवूया. नको रे. का? अरे मग हा अनाथ आश्रमात जाऊन सांगेल ना आपण याला नीट वागवलं नाही तर, आणि आपलीच बदनामी होईल ना. बाबा. अरे आपण याला अभिच्याच रूम मध्ये ठेवूया. मुलगा आहे, मुलासारखं वाढवू. हा फक्त वयानं जरा मोठा आहे नाही, आणि रंगानं काळा. माय परिस्थितीनं चढवलेला काळा रंग आहे. तुझ्या हातानं जॉन्सन बेबी साबणाने अंगावर रगडू रगडू आंघोळ केली ना, की निघून जाईल सगळा काळा रंग. रस्सा, 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 रस्सा. अरे श्रेयस, बघत काय उभा आहेस? ये ना मदतीला. ये श्रेयस. श्रेयस, अरे हा कोट तुझा आहे ना? हा कोट त्याचं काय की माय? तुझ्या नवऱ्याला ना रस्त्यावरच्या माणसांची लई किव येते. मी रस्त्यावर थंडीने कुडकुडत होतो तर तेव्हा त्यांनी मला पाहिलं आणि त्याच्या अंगावरचा कोट मला काढून दिला. होय की नाही बाबा? माय, आपण आपल्या आयुष्यात आपल्या खऱ्या मायला कधीच नाही पाहिलं. नेहमी आई, मा, मदर या गोष्टी सिरियल, सिनेमा आणि साबणाच्या जाहिरात येतच पाहिल्या. पण आज तुझ्या रूपानं मला माझी खरी आई दिसली माय. जरी मी रंगानं काळा असलो ना, तरी तुझ्या मायेच्या स्पर्शानं
मला मनानं गोरा करून टाक. तू स्वतः यशोदा माय बनून या अनाथ कानाला तुझ्या पदरात घेशील ना माय. अरे अरे आणि या भिजल्या बाळाला अंग पुसायला टॉवेल देशील ना माय. भीमा भीमा ऑयला टॉवेलचा शर्ट भारी आहे. आईच्या गाय, आईच्या टेबलावर बूट कोणी टाकला. कोण आहे हा झोपडपट्टी? काय रे अभि, काय झालं? मी तर दादा म्हणलो ना, तर तो इमोशनल झाला आणि गचकन खालीच बसला. हो की नाही दादा? अरे तू काय याला दादा म्हणतोस? यानं तुला दादा म्हणायला हवं. अभि, हा तुझा नवा, पण नाव काय रे तुझं? सन्या, डिस्को सन्या. पण आजपासून ते झाले डिस्को सन्या श्रेयस काय. हो की नाही बाबा? दत्तक. तुझा हा बाबा, मी मायला काय नाही सांगत. तुझा कशाबद्दल? माझ्या जन्माची कहाणी माय लई इमोशनल आहे ना, त्याबद्दल. असं होय. बर, जा बाबा, एन्जॉय. लवकर या. आय लव्ह यू. जा. अरे किती फोन करायचे तुला? कोण बोलतंय बघा. अरे साधं मित्राला पार्टी दे म्हणलं तर फोन बंद करून ठेवता. अरे कुठं फेडणार हे पाप? अरे नसा ना आमच्याकडे मर्सिडीज, मरेपर्यंत पेन्शन आहे आम्हाला. हां जाऊ दे. फोन कशाला केला होता? नाही उगाच फोन नाही करायचा तू. अर्जंट काम आहे. आजोबा जमणार नाही. आज मला बायकोसोबत बाहेर जायचंय. हे बघ, तू खून केला असलास ना तरी मला जमणार नाही. बरं ठीक आहे, उद्या भेट, सविस्तर सांगेन तुला. ओके. हा. मला सांग तुझं नाव कोणी ठेवलं रे? डिस्को सन्या? आपण जेव्हा लहान होता ना, तेव्हा आपण रडायचा. तेव्हा अंगाई गायला माझ्याकडे आई नव्हती ना, तर तेव्हा अवस्थेतले शेजार बाजाराचे लोक आहे ना, मी तुमच्या डिस्को डान्सरची गाणी लावायचे माझं रडणे थांबावं म्हणून. तेव्हापासून आपल्या नाव पुढे जुटले डिस्को. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. तुमच्याकडे म्हणतात ना, कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या, तसं आमच्याकडे म्हणतात कोणी बॉक्सर घ्या, कोणी लोफर घ्या, कोणी डिस्को घ्या, कोणी डान्सर घ्या. माय, तुम्ही दिवस रातभर हेच खाणं खाता? हो. हा, म्हणून नवऱ्याला बाहेर तोंड मारायची सवय लागली. आ? काय नाही, त्याचं काय आहे की पाव ब्रेड शेलका माल खाऊन कुत्रं बी कटायते. म्हणून घरात नेहमी पिठलं भाकरी, कडक मिरचीचा हिरवा ठेचा, आधीमध्ये झणझणीत रस्सा बनवा मटणाचा. त्यात भाकरी चोरून खिलो एकदा नवऱ्याला. नाही तुझ्या पत्राला गोचिड म्हणून चिटकला तर नाव आपल्या डिस्को लावणार नाही आपण. शेपू, मेथी, चुका, हिरवागार पालक खाऊ घाला पोराला. हा, हे पाव पिझ्झा पास्ता घालता सतत त्याच्या पोटात. असं कसे पालक तुम्ही? चोरून म्हणजे काय? तू झोपडपट्टी बोलला ना, त्याबद्दल नाही, पण ज्या माझत बोलला ना त्यासाठी हाणला तुला गुद्दा. सोड, चल आत मिलाव. आय एम सॉरी.
अरे बावड्या, जिस दोस्ती की शुरुआत गुद्दा गुद्दी से होती है ना, वो दोस्ती मरते दम तक कायम रहती है. चल. आता मी होता हक्का दिवस झानाट्या. जा दे. आता काय तुझ्या घरात आलाय मी, पण मनात नाही. पण एक दिवस नक्की येणार मनात. चॅलेंज. इन द नेम ऑफ होली स्पिरिट आमीन. ओम नमः शिवाय बिस्मिल्ला आमीन. माय तुला एक विचारू? विचार की. नाही पण श्रेयस साहेबांनी असं दत्तक आणलंय मला, तर तुला काही प्रॉब्लेम? नाही रे, उलट श्रेयस अचानक असा वागला त्याचं आश्चर्यच वाटलं मला. खरं तर अजून 2-3 जणांना आणलं असतं ना तर मजा आली असती. आणि आता हे साहेब वगैरे सगळं बंद. हं? माय 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 सहसा मुलांना लागतं आणि आई हळद लावते, पण इथं तर सगळं उलटच होतंय, नाही का? अरे हे जेवण कुठं आणलं पार्सल? पार्सल नाही, मग मायनं बनवले. हा? अंजली आणि जेवण? मग आजपासून बाहेरच्या खानावळीत तोंड मारायचं नाही. ए तू ओम नमः शिवाय. इन द नेम ऑफ फादर सन होली स्पिरिट बिस्मिल्ला आमीन. आता हे काय आणखी नवीन? त्याचं काय व्हावा, रस्त्यावर वाढलो ना आपण. देवा देवात अंतर ठेवतो, मग हाताचं आणि पोटाचं अंतर बी वाढतं. हालेलुया. चला जेवा. अभि, तू का खात नाहीयेस? आय डोंट वॉन्ट टू इट दिस फूड. अरे वा, काय सांगितलंस तू त्याला? नाही ते प्रेमाने समजून सांगितलं ना. काय बरोबर आहेत का पैसे? आपल्या घामात आणि रक्तात चोरलेली नाही. लागले पैसे तर हक्कानं मागून घेईन तुझ्याकडनं, पण तुझ्या मनात जो विचार आला ना तसं चुकून पण करणार नाही. पैसे ते मी सहजच मोजत होतो. काय मागितलंस देवाकडे? काही नाही. चला, आजपासून मला देवघरात तरी कोणाची तरी कंपनी झाली. म्हणजे अरे ही दोघं बापले त्यांच्या त्यांच्याच विश्वात अडकलेली असतात. कधी कधी मलाच प्रश्न पडतो की माझं अस्तित्व यांच्यासाठी आहे तरी की नाही. अभि अजून लहान आहे म्हणा, पण निदान श्रेयसला तरी कळायला हवं ना. पैसा, गाडी, बंगला या पलीकडेही काही गोष्टी असतात ज्यासाठी माणूस धडपडत असतो. म्हणजे पैसा त्यासाठी महत्वाचा नाही माय? आहे रे, पण तितकासा नाही. म्हणजे आता कसं सांगू तुला? श्रेयसचं आणि माझं लग्न झालं ना, तेव्हा श्रेयसकडे पैसा नव्हता, पण प्रेम भरपूर होतं. आज पैसा भरपूर आहे पण प्रेम नाही. मी लहानपणापासूनच श्रीमंतीत वाढली आहे रे, त्यामुळे ही घरातली कामं नोकर चाकऱ्यांनी करायची असं शिकवलं गेलंय मला. काल तू बघितलंसच ना,
मला जेवण बनवता येत नाही, ते तू मला शिकवलंस. मी पण श्रेयस एवढीच शिकलीये, पण मला त्याच्यासारखा बिझनेस सांभाळायच्या ऐवजी माझं घर सांभाळायचंय, चांगली बायको व्हायचंय, चांगली आई व्हायचंय. हे मी एकटीच बडबडतीये किती वेळ. तू सांग, तू काय मागितलंस देवाकडे? काही नाही, थँक्स म्हणलो. कशाबद्दल? माझ्या स्वप्नात नेहमी एक आकृती यायची, बिना तोंडाची. आपण तिलाच आपली माय समजायचो. पण काल पहिल्यांदा मला त्या मायाचा चेहरा दिसला, स्पष्टपणे. कुणाचा चेहरा होता तो? तू परत आलास? कोणी सांगितलं तुला यायला? मी सांगितलं. चोर आहे हा. 40 लाखाच्या गाडीच्या लोगोसाठी 40,000 रुपये. आणि तुमच्या आयुष्याची रखवाली करणाऱ्या ड्रायव्हरला 7,000 रुपये पगार. बहुत नाइंसाफी बाबा. म्हणून चोरी करायची आहे. मग पगार बरोबर द्या ना. का मग नाही करणार ना चोरी? हो सर, आता नाही करणार. हा, मॅटर फिनिश. तुमचा 7,000चा पगार 15,000. ए, कोणाच्या सांगण्यावरून करतोस तू हे? माझ्या डुप्लिकेट माल. रेड्या. चला बसा गाडीत. असं काय? मला ऑफिसला जायचंय. तुझं काय काम तिकडे? तू गेल्यानंतर मीच सांभाळणार ऑफिस. बाबा मी येणार ऑफिसला. बस चला बसा. बसलं का पॅसेंजर? चला सोडा गाडी. जाऊ दे गाडी. चला बाबा, आपण शिटा भरू जातो आता, नाही का? नाही, तेवढंच उत्पन्न आपल्याला. ए, बाजूला आहे. पैसे द्या. पैसे सगळ्यांना वाटतं का रे? ए, ए, ही एवढी खेळली कोणासाठी? बाबा माझ्यासाठी. हा? तुला हसायला काय झालं रे? काय झालं? लिंब दे ना. लिंब दे. गाडीत बसतो का तू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नाही ढापू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा बाबा बा आत गुड मॉर्निंग. बाबा तुम्ही एकट्यात आले? साने, हे काय आहे? कदाचित CSR साहेबांच्या एखाद्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याचा भाग असावा. नाही शक्य. कोण आहे हा? हा नाही, हे कोण आहे? आम्ही आज समोर बसल्या साहेबांचे दत्तक पुत्र आहोत. तरी आत बिन वागावं. मग फैली केल्यास परत वाकावास धाडले जाल. कोण आहे तिकडे? तो घुसल्यावर का खुडबुड करतोय? हा कोण आहे? दारुगडा. हो. काय म्हणाला? मल्लिका जॉन जॉनी जनार्दन. आत घ्या जो कोणी बाहेर त्याला. जा.
या इकडे या सर आमच्याकडे बघून बोला. सर 3 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. पेरणी करायची शेतात. खोटं बोल नकास. आत्ता कुठं कापणीची वेळ झाली आणि तू पेरणी कुठून करणार? कुठलायस तू? हसपसरचा. हा? हडपसरचा. टेम्पररी परमनंट पत्ता सांग. येडशी. उस्मानाबादचा. करेक्ट. तुम्हारे बोलने के ढंग से और त्वचा के रंग से तुम्हारे असल पिन कोड का पता चल जाता है हमें. खरं कारण सांग, सुट्टी का हवी आहे ते? त्याच काय ना भैया, हा. मी शिंगर आहे. अयो गायक. मला ना म्युझिक अल्बम काढायचा आहे, खडक वाचल्याला जाऊन. म्हणून 3 दिवसाची सुट्टी पाहिजे. पण चला. काय नाही सुट्टी बिट्टी मिळणार. बाबा बाबा वा कोरस. चला तुमच्या काय किसी टेस्ट ड्राईव्ह द्या. टेस्ट ड्राईव्ह. गाऊन दाखवा मुक्काम शेडशी, गाऊन दाखवा. हा हा प्या की आपलं प्या. डिस्गस्टिंग. साध माझं रूप आणि साधी माझी फिरती, जशी काळ्या रानामंदी मोगऱ्याची शेती. साध माझं रूप आणि साधी माझी फिरती, जशी काळ्या रानामंदी मोगऱ्याची शेती. जालिम सारा अरे हा जमाना, हे खोट्या प्रेमाचा घरी बहाणा. दिलाची हाक अरे घाली दिवाना, खऱ्या इश्काचा अरे सच्चा तराणा. चंद्रमोळी खोपटीचा एकला मी राजा, तुझ्यासाठी आणि राग गुलाब हा ताजा. हात मागितो मी तुझा वाजवून शिट्टी, सोड सार नखर आता मार तू ग मिठी. निनी जाजा निनी जाजा निनी जाजा धनी रे. वा 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 वा. 3 नाही 4 दिवस सुट्टी दिली जा. नाही अरे हे घ्या. अरे ए काय वेगळी आहे. आहे ना ते हातात, आहे ना. तुम्ही असंच जावा. चला काय तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करतोयस. साहेब, फुटपाथ आणि त्याला जोडून असणाऱ्या रस्त्याच्या पण काही लिमिट्स असतात. रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्यांनी कधी फुटपाथवर आणि फुटपाथवरांनी कधी रस्त्यावर यायचं नसतं. त्यांना जोडणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे झेब्रा क्रॉसिंग. तिथं मी तुला माझ्या लिमिटमध्ये भेटलेलो, पण तू तुझी लिमिट क्रॉस केलीस म्हणून तुला असा का कुटाणा भोगावा लागतोय. काय मला लिमिट शिकू नकस, पण मी लिमिट ओलांडणार. मग ते दमतक करण्यात लई कमी. काय कैशाक ह्यालाच आमच्या रस्त्यावरच्या भाषेत म्हणतात चैत चिंगा भुंगा. सर सर आपली अजून एक कॉन्ट्रॅक्ट डील डन झाली आहे. आताच कन्फर्मेशनचा ईमेल वा आला. वा 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 वा.
हा. पण साने त्यांचा जय चिंगाबुंगा जय चिंगाबुंगा जय चिंगाबुंगा जय चिंगाबुंगा आज सगळ्यांना सुट्टी ए चल चल घरी चला वहिनी आज सुट्टी आहे सगळ्यांना चला चला काम करा घरी जाऊन आपापली आज सुट्टी आहे जय चिंगाबुंगा आज सुट्टी आहे चला घरी अरे 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 पण हे चिंगाबुंगा म्हणजे काय आजचा दिवस खराब गेला म्हणजे उद्या बी तसाच होणार या निगेटिव्ह विचाराला गुंडाळणारा मंत्र म्हणजे चिंगाबुंगा पिक्चरचा सांगायचं झालं तर आली ज्वेल बी पॉझिटिव्ह हा आली ज्वेल हा. हा जय चिंगाबुंगा अजून नाही कळलं पण भया नाही काय नाही कळलं. म्युझिक भंगार जिंदगीच्या बातलय झाल्या शिट्टीवाला भावा चल डिस्को झाला चारण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला सिधी साधी जिंदगी गुंता कशाला भरोशाच्या म्हशीला रेडकू जन्मती वाटाण्याच्या अक्षता मिळती स्वतःला देव जिगर चिंता विसर माझ्या संग गा चिंगा बुंगा 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 सोड फिकर मार विसल माझ्या संग गा चिंगा बुंगा 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 चिंगा मस्त वाला बुंगा रंगबाज चिंगा सन्नाटेदार बुंगा चिंगा मस्त वाला बुंगा रंगबाज चिंगा सन्नाटेदार बुंगा ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट सिकनेस पेन्शन याचं हे लोडण बाय ग पगारी खेचर कल्पातली मेंढर आम्ही का झालो बाय ग संगा लपना तू सच्चा जगाच्या हे कळते टेन्शनला तू बोले चिंगा बुंगा चौथा प्रश्नांचा मॅटर हा सिंपल सा डिस्कोची हिवाणी तू बोले चिंगा बुंगा बाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला सिधी साधी जिंदगी गुंता कशाला भरोशाच्या म्हशीला रेडकू जन्मती वाटाण्याच्या अक्षता मिळती स्वतःला देवजिगर चिंतायचं माझा संग गा चिंगा बुंगा 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 सोड फिकर मार विसल माझ्या संग गा चिंगा बुंगा 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 काल चिंगा बुंगा आज चिंगा बुंगा डिस्को चिंगा बुंगा काल चिंगा बुंगा आज चिंगा बुंगा डिस्को चिंगा बुंगा काल चिंगा बुंगा आज चिंगा बुंगा डिस्को चिंगा बुंगा काल चिंगा बुंगा आज चिंगा बुंगा डिस्को चिंगा बुंगा काय झालं हे डिस्को अरे काय हळू काय झालं आज सकाळी नाश्तालाही केला ना एवढं खायची सवय नाही म्हणून चक्कर आली असं डोंट वरी आय एम ऑल राईट जय चिंगाबुंगा तर असं सगळं आहे माझी लाईफ फार हराम करून टाकली रे त्याने बर पुढे जाय की श्रेया हा तुझी अशी कोणती गोष्ट त्याला माहित आहे रे हा माहित नाही माहित नाही हा माहित नाही अरे नाही माहित अरे पण असं कसं माहित नाही आता माहित नाही म्हणजे माहित नाही मग अशी काय पाचरतेने ठोकली तुझ्या श्रेया भाड्या तो पोरगा तुझा नाजाज मुलगा तर नाही ना कॉलेजमध्ये केलेला प्रयत्न झालेला सांग ए मिल्या शांत हो काय शांतू शांत हो मिल्या काय मिल्या अरे काय काय बोलतो म्हणजे? बोलतोस मी तू? बरोबर बोलतोय मी. वाटेल ते बरळतोस तू इथे माझी वाट लागली आणि तू स्वतःच संशोधन करू नकोस प्लीज काय असेल बरं
श्रेया दोस्ता, तू अजिबात घाबरू नको. मी तुला ह्या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढणार. अलेक्झांडर द द्वितीयची शपथ. मी हा तू तेवढं आपलं नाही का तेवढं हा काय वा वा चाललं. अरे बाबा बाबा ही सिंगल बँड नाही करत. हा आता कसं करायचं? तू फक्त हे काम फत्ते कर. हा एक बाटली काय 40 सिंगल माल्टच्या बाटल्या आणून देईन तुला मी. शायद तू आता नुसतं बोल. नाही पहिला बाजीरा बनून त्या डिस्को सनेला असा फुगडे घालायला लावले ना तर नावाचा मिलिंद वांडे पाटील नाही. BA MA नेट सेट डिप्लोमा इन कुक्कुटपालन ह्या सगळ्या डिग्र्या नाही लावणार नाही. एक मिनिट हा. राहिलं होतं. चल Yes, yes, you can do it. Get out of my way. काही पण काय खेळत असतो रे तू? याला अक्कल लागते, हा. डोकं लागतं. अकलेचा गेम दाखवू काय? कॅट का घरात? कॅट एक डॉगी होता पण तो बाबाला चावला अय म्हणून- विंडूक, हा तो कॅट नाही, म्यावाला नाही. पत्ते इक्का बादशाह बदाम राणी गुलाम चक्का. ओ प्लेइंग कार्ड्स हा आहेत. चल. हॉपशे पैसे नाहीयेत माझ्याकडे. पैसे नको. ते लाव ते. पोरासोबत काय खेळतो? बापासोबत खेळून दाखव ना. बाप तर बाप, आज बापाचाच माप काढतो. ब्लाइंड. बोल काय लावणार? माझ्याकडून हे सगळं. माझ्याकडून हे सगळं. चंगा बुंगा. उगाच लहानपणी बापाचा मारणा खाल्ला पत्यासाठी. वा वा, लय हाणलं बापाने. एक नंबर मिल्या, एक नंबर. बोल आता काय लावतो? काय नाही माहिती. आहे तुझ्याकडे फार महत्वाची गोष्ट आहे. या डावामध्ये जर तू हरलास तर हे घर सोडून जायचं कायमच आणि झालेलं सगळं विसरून जायचं. काय हा मंजूर आहे? सरत मंजूर आहे.
बायको गेली माहेरी काम करी टीवाय बी किशोरी. पॅक 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 काय झालं पॅक म्हणजे? पॅक. जय चिंगामुंगा. मिल्या अरे आपल्याकडे 3 एक्के आहेत आणि तू पॅक झालास. अरे श्रेया माझ्या संसाराची एक होते रे त्याकडे. नाही जिंकू दे ना बारक्याला जिंकू द्या. जिंका तू मस्त मस्त वा व्हेरी गुड वा वा वा. बाबा आपण गरीब झालो आता आपलं कसं होणार? घ्या घ्या आपल्या सगळ्या वस्तू परत घ्या. दान समजा डिस्को कडून. एन्जॉय. आता कस लग्नाच्या मांडात आल्यावानी वाटते. फक्त एका गोष्टीची कमी आहे राव. ती कोणती आता? बाबा बाबा बाबू बाबड्या काय तू आहे ना उकाणा घे मायचा नावचा. मला उखाणा बिकाणा तसला काही येत नाही. हगवण्याच्या खाना येतल्या कविता सुचतात तुला. घेऊ का ना हे मला तुम्ही घेऊ का कसं आहे? टीवाय बी. नाही 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 नाही. बाबा तू उखाणा घे नाही तर मी घेईन. नाही. बर. सुनसान रात्री डांबरी रस्ता गाडी पाहिजे भारतावर धडाम धडून धडा. हे, चल 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 असला कुठं कोण असतं काय काय मग नाही काय नाही आपलं उगाच आपलं धडम धडम धडम. सॉरी हा सॉरी हे मग चुकलं. परत घेतो हा बाबा. नको मी उखाणा घेतो. आता कस जशी चहामध्ये बिस्किट आणि खारी जशी चहामध्ये बिस्किट आणि खारी तशी माझी बायको अंजली लय भारी. व्हेरी गुड. हे असं असतं. व्हेरी गुड गुड श्रेया. हे असंही मग असतं. किती गुणी बाळायच रे तू. घे गुलाबजाम घे. जाम आवडतात ना तुला. यमक जाम गुलाबजाम. ओ सॉरी हा घे खा खा. धर धर नीट धर. गुलाबजाम मधल्या औषधानं काम केलं वाटतंय काय. चंगेज खानच्या बायकोचा डाव असाच केला मार्केटने. धर. सावकाश, 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 सावकाश. इकडे. देवा पांडुरंग. आता काय करायचं रे? हा? हा? आता काय करायचं म्हणजे मला काय माहिती आता काय करायचं. तू प्लॅन केला होतास ना. नाही पण माझा प्लॅन फक्त इथपर्यंत आणण्याचा होता ना. मला काय माहिती पुढे काय करायचं ते. अरे काय करायचं म्हणजे अरे तू ठरवलंस आणि तू इथपर्यंत आणलंस मला. आता ह्याला वरून खाली टाकायचं म्हणलं तर 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 जरा प्रॉब्लेम आहे रे. म्हणजे ढेकळेत रे खाली. मग काय करायचं आता? हा मी सांगू का काय करायचं. हा सांग ना प्लीज. हात सोड. इकडे काय श्रेया? श्रेया, दाखव ना काय. ए मला दाखव ना मला दाखव ना. हा श्रेया. ऐकला काय. श्रेया, कसला व्हिडिओ रे? तुझा काय तसला मला व्हिडिओ आहे का? ए तसं काही नाहीये. तसं काय नाही म्हणजे घाबरतो काय? अरे जाऊ दे ना सोड ना. सोड काय सोड. जाऊ दे काय सांग ना कसला व्हिडिओ आहे. श्रेया कसला कसला व्हिडिओ कसला आहे? एक नाही अशा अशा 11 कॉपी आहेत. माझ्या पोरांकडे मी देऊन ठेवल्या आहेत. माझ्या कळायची खबर जरी त्यांना कळली ना युट्यूबवर पसरल सगळा व्हिडिओ. मग चला.
जान दे रा. त्याला घेतला असला खांदाड मी, पण तुला माहिती नाही जरा पाठी स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम. जान दे बाबू ऐतिहासिक पराभव. आंदे अंगाशी आंदे आंदे सावकाश लेकराच काय. यावेळी तुम्ही तिघं कुठं गेला होतात? टेकडीवर गेलो होतो. कशाला? ससे पकडायला. हा ससे पकडायला गेलो होतो. सापडले का मग? काय सापडले? उलट्या दोघांच्या ढुंगणा चावून गेला एक्सचा. हो की नाही? येतो वहिनी. ए तू कुठे चालला? इंजेक्शन घ्यायला. कशाला? ते ससा चावलाय ना, इंजेक्शन घ्यायला पाहिजे बाबा, अवघड असतं ते. हा येतो. किती इंजेक्शन घ्यायला लागतात काय माहित. हे काय आता? अगं तू तर म्हणत होतीस सेकंड चाइल्ड हवा म्हणून तुला. सन्या आलाय ना आता आपल्या आयुष्यात. तो चाइल्ड नाही, डेव्हिल आहे. काही काय बोलतोस रे? बाय द वे, आज उखाणा एकदम मस्त घेतलास ना तू. जाऊ दे ना, सोड ना प्लीज. नो. अरे वय काय तुझं, वागतोयस काय? ए बायकोसाठी नवऱ्याचं वय वाढतं का कधी? मला सकाळी लवकर उठून मंडईतून पालेभाज्या आणायचे. कशाला? तुला आजपासून त्या हगवणीच्या खानावळीत जायची गरज नाही. हगवणे खानावळ? सन्याने आणखी काय सांगितलं हगवण्याबद्दल? काय नाही. सन्या म्हणत होता तू रोज त्या हगवणीच्या खानावळीत जाऊन सोडा टाकलेला भात खातोस, म्हणून तुला हे रात्री असं दमल्यासारखं आणि थकल्यासारखं होतं. पण आजपासून काळजी करू नकोस. मी आहे ना. अरे ए श्रेयस, पण तू असंच वागत राहा नेहमी. म्हणजे सन्या आल्यापासून तुझ्यात जो काही बदल झालाय ना. अरे तुला वेळ मिळत नव्हता म्हणून मी सेकंड चाइल्ड म्हणत होते, पण सन्या आल्यापासून सगळं एकदम बेस्ट झालंय. कोईशा, बाबा 5,000 रुपये द्या. एवढे पैसे कशासाठी रे? काम आहे. बाबा मी आज येणार नाही ऑफिसला. जा तू एकटा. एन्जॉय. मिल्या, मला अर्जंट भेट. चल बाय.
मला काहीतरी काळेबेरे दिसतंय. सण्याची ना दुखती नस काय ना कळायला पाहिजे, म्हणजे अशी कचकन दाबली का कळवलं सण्या. बरोबर आहे, याची कळ दाबायलाच पाहिजे, नाहीतर माझ्या छातीत कळाल्याशिवाय राहणार नाही. कालचा नंबर आणलास ना? हा, कालचा नंबर आणलास ना, म्हणजे काय होईल की कोणला कशी बोलत होतं ना ती कळेल. हे लागला का? नाही. हा? लागला नाही ना. ट्राय करत राहा. उचलत नाही. श्रेया, रिंग वाजते. जास्त बोल, खात्री करून घेता येईल. हॅलो, नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. हा, जय महाराष्ट्र. 2 थोबाडी थानीन मग मी तुझ्या थोबाडी 4 आणीन. तुझ्या हे पडशील बाबा, निघून जा. हिला सोडू नको त्याला. बाबा हो, काय जालिम दुर्गंध आला रे. मेहनत. या बघ. ए, काय रे लक्या, इकडे येऊन लपून बसलास काय? हा, शाळेला बुर्जी खायला नको होती राव. घात झाला. बुर्जी खाल्लं चल, 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 उचल ऐका ना, याला. चल, 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 चल. ऐका ना. आता मुकाट्याने घर सोडायचं, नाहीतर तुझ्या लक्याचे आम्ही काय हाल करू हे तुला कळणार पण नाही. तुझ्या लखाचा भूगोल आम्ही इतिहास जमा करून टाकू. की हे लक्या, लकी बेटा ये इकडं. अरे वा, गोड आहे. कोण आहे? कोण आहे? हीच ती लकी, जिला मी लक्या म्हणतो ना, ती. मग आपण कोणाला पकडले? कवापासून ओरडत होतो राव मी, लक्या नाही ऐकायलाच तयार नाही राव तुम्ही. किती नुकसान झालं रे? दोन हजाराचं. काय 2,000? सर, त्याला सोडण्याच इथून आणला तिथं. चल चल चल. काय खायला बसतो? काय ग? या, हो थांबा. 2,000 रुपये. चल, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे रे. डबा लागलाय. घरी जाऊन टाका आता. ही लकी माझी धाकटी बहीण, आजपासून इथे राहणार आहे. हिचा राहायचा शाळेचा सगळा खर्च तू करायचा. ही तुझी शिक्षा आहे. आता मी चाललो पोलिसात. जाय, सांग जा पोलिसांना, मी नाही घाबरत. जा सांग, जा काय करायचं ते कर. चाल. ठीक आहे, मी चाललो. बघ, आहे तेवढी कमावलेली इज्जत मातीच आहे. बायका पोरं रस्त्यावर येतील. अरे चाल चाल, मी नाही घाबरत. चल निघ. बघतो काय निघ. हा बोल. सर, कीर्तने अँड सन्सचे मालक मिस्टर कीर्तने स्वतः ऑफिसमध्ये आलेत आपलं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायला. साने आहेत पण. सर प्लीज लवकर या सर. मी आलो.
एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर कीर्तने. प्लीज सर हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट नका करू. ट्राय टू अंडरस्टँड मी. जरा फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून सर. हेच तुमचं प्रोफेशनॅलिझम. असा त्रास देता तुम्ही क्लायंट्सना. आणि नाही सर. सर सर तुम्ही तुमच्या कामाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मी तुमचं काम असं वंटास करतो सर. वंठस ही काय भाषा आहे? सर भाषा महत्वाची नाही सर, भावना, इमोशन्स समजून घ्या ना सर. सर तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. हां, जस्ट चिंगामुंगा. नाउ व्हॉट इज दिस चिंगामुंगा? सर तुमचं काम होऊन जाईल सर, डोंट वरी. नाहीतर मी स्वतःला झनाटे. सर सर प्लीज हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू नका सर, नाहीतर मी उद्ध्वस्त होऊन जाईन सर. सर प्लीज. बाय द वे मिस्टर सानेनी मला सांगितलं की तुम्ही एक अनाथ मुलगा दत्तक घेतलाय. नेमकं ह्याच कारणासाठी मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करत नाहीये. चिंगामुंगा, वंठास, जनाट, नाईस. चिंगा बुंगा. कॉन्ट्रॅक्ट मिळालं, टर्मिनेट नाही झालं. कॉंग्रॅट सर. आय थिंक वी शुड स्टॉप. माझा फक्त थोडी मजा करायचाच हेतू होता. तुझ्या मनात तसं काही सिरियस नव्हतं ना? माझ्या मनात फक्त हा जॉब टिकवण्याचं चाललेलं होतं. हॅलो. डेक्कन पोलीस चौकीतून कॉन्स्टेबल जबडे बोलतोय. ताबडतोब चौकीला या. साहेब मी काही केलेलं नाहीये, तो अपघात होता. प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो नेहमी. आणि पोरं सांभाळता येत नसतील तर काढता कशाला? हा पोरगा कोण आहे तुमचा? बाप आहे बाप. काय बोलताय काय? हा हा पोरगा तुमचा बाप? नाही. नाही, ते ऊन लागले त्यांना, सरकले चार. मी नाही, तेच माझे बाप आहेत. हो की नाही बाबू? तोंडावरून तर वाटत नाही. दत्तक घेतलं ना त्यांनी मला. हा दत्तक पुत्र आहे तो. तू पोलिसांना काही सांगितलं नाही ना त्या अपघाताबद्दल? काय रे? हा? मला तुझ्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी फासावर लटकायची नाहीये. चला आता. कुठे? माझ्या बहिणीला शॉपिंग करायची. हा हा. काय रे, काय झालं? हा फोन फोन आहे ना तुझ्याकडे? बॅलन्स संपलाय. क्या? हा. हा बेटा ऐक,
हा आज सांच्याला माझ्या फार्म हाऊसवर लाक्याचा हॅपी बर्थडे करायचा आहे. हा आणि नको रे भावड्या, गिफ्ट नको आणू. आज आपल्याकडून गिफ्ट सगळ्यांना. माहोल करू जरा. हा हा ठेवी तू. हा आज हिचा वाढदिवस आहे. हा आजच्या आयुष्याचा 9वा दिवस आहे. गटाराच्या दुनियेतून बाहेर पडून आज पहिल्यांदा ना आयुष्याचा सुगंध घेतलाय. म्हणून हाच तिच्या लाईफचा पहिला दिवस समजायचा. आणि म्हणून आज हॅपी बर्थडे टू यू. बाबा मला कार्टून लय आवडतं. बघा तू केवढं सौंदर्य, केवढ्या मोठ्या बोक्याला सळकी पळ करून टाकतोय. खरायचं असं होत असेल का हो कधी? Happy birthday. ठीक आहे बाबा. बाबा बावडे, शाळेत अभ्यास करायचा आपण, मारामारी पण करायची. काय शाळेत मार खाल्ला आणि काहीच केलं नाही, त्या आयुष्यभर रस्त्यावर लोकांचा मार खावा लागतो. आम्ही म्हणली हो बिंदास उठ तू. ते तंक एकेकाला हिड. आज तुला या चक्रव्यूहातून बाहेर आलंच पाहिजे. ते तंक पाड तुकडा एकेकाचा. मला मारतोस? बाई बाईनं मार खायचा, रांगेचा फायदा सर्वांना. मला मारतोस तू? छोटा भीम. मला माहित नव्हतं रे एवढं सोपं असतं मारामारी करणं. सोपं असतं रे, पण कारणशिवाय करायची नाही. थँक्स अलॉट सन्या दादा. अजमाने गाजर का हलवा बनाया अपने लिए. हाँ. तुला लय आवडतं नाही का? जरा कमीच खाय छोटा भीम. सन्या दादा काय होतंय तुला? सन्या दादा काय होतंय? सन्या दादा हेल्प हेल्प. सन्या दादा उठ ना. सन्या दादा. सन्या दादा. बाबा सन्या दादाचा मोबाईल. एक्सक्यूज मी सर, 1 मिनिट येता. येस. HIV पॉझिटिव्ह सिस्टर. कदाचित या मुलाच्या आईला HIV असेल, किंवा हा जिकडे राहतो तिथून लागण झाली असेल, इंजेक्शन मधून वगैरे. कर. तुम्ही सगळे माझ्या बरोबर या. कुठं? या.
सर, एक्सक्यूज मी सर, हां रिपोर्ट्स. हां थँक्यू. काय झालंय श्रेयस, सांगशील का आम्हाला? आणि ब्लड टेस्ट का करायला लावलीस? नॉर्मल तर आहोत आपण सगळे. मिल्या, तू ह्यांना घेऊन घरी जा. आणि सन्या, त्याचं काय? या पोरीला राहू दे इथेच. का? वहिनी चला. अरे का पण? मी आत्ता वाद घालू नकोस. मी घरी आल्यानंतर सगळं सांगतो. अरे प्लीज. वहिनी चला, या चल रे. चल. बाबा, सना दादा कधी येणार आहे घरी? खा. सांग ना, कधी डिस्चार्ज देणार आहेत त्याला? तो HIV पॉझिटिव्ह आहे. यापुढे या घरात तो कधीच नसणार. का? तो HIV पॉझिटिव्ह आहे. श्रेयस, त्याच्या नुसत्या असण्यानं आपल्याला HIV व्हायचा असता तर आतापर्यंत झाला असता. एज्युकेटेड आहोत आपण. HIV व्हायची सगळी कारणं माहिती आहेत आपल्याला. मला वाटतं त्याला या घरात आणण्यामागचं खरं कारण वेगळंच आहे. अभि तुझ्या रूम मध्ये जा. का? जा म्हटलं ना. श्रेयस, काय होतं त्या व्हिडिओमध्ये? हां, म्हणजे तो तुला ब्लॅकमेल करत होता? तो व्हिडिओ मला बघायला मिळेल? कुठं आहे? कुठं आहे? पुतळा आहे हा? काय सांगतोस मिल्या? बघ ना. तू पहिल्या दिवशी सांगितलं असतंस ना तर सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला असता आधीच.
लकेला सोडून आलो वस्तीत. पैगण होता तिथं. डिस्को तू काळजी करू नका. माझ्या ओळखीचा एक बंगाली हाकीम आहे ना, तो करल ना बरं तुला. तू घाबरू नकोस. तोच त्या रोगावर कुठल्याच हाकीमाला औषध नाही बनवता आलं. आपल्याला माहिती होतं आपण मरणार आहे, पण लकीचं भलं व्हावं, तेव्हा माझ्यासारखीची जिंदगी जाऊ नये म्हणून हा गेम खेळावा लागला. आपल्या थोबाडीत बसली म्हणून आपण ट्रॅप टाकला खरा, पण आता आपणच त्या ट्रॅपमध्ये अडकलो असं वाटते. सुरतला वाटलेलं की अंजली मायला श्रेय साहेबांच्या खोट्या ॲक्सिडेंटबद्दल सांगावं, पण त्याची चुकून जी थोडी माया भेटली होती ती पण जायची. अंजली माय, अभिसारखा भाऊ, श्रेय साहेबांसारखा कडक बाप, असं घर जे आपण फक्त पिक्चरमध्ये पाहिलेलं ना, ते सगळं बघायला मिळालं. जी माया आयुष्यात नाही मिळाली ती या काही दिवसात मिळाली. या मायेच्या ट्रॅपमधून बाहेर पडूच नाही असं वाटत होतं रे. चला नशीब. राहून राहून वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. मानंतर लगायचं काय होणार. डिस्को असं नको ना बोलू राव. कारण आता आपली एक्झिट घ्यायची वेळ आली. कोई शक. तुम्ही पण काही याद राखाल की सने आज मेहरबान झाला तुमच्यावर. मला दत्तक घे बाबा. देवा देवात अंतर ठेवतो मग हाताचं आणि पोटाचं अंतर बी वाढतं. डिस्को सन्या श्रेयस काय हो की नाही बाबा. आय लव्ह यू. आपल्या घामातून रक्तात चोरलेली नाही. ओम नमः शिवाय इन द नेम ऑफ फादर सन होली स्पिरिट बिस्मिल्ला आमेन. आम्ही आज समोर बसल्या साहेबांचे दत्तक पुत्र आहोत. बाबा बाबू बाबड्या. मी नाही, तेच माझे बाप आहेत. हो की नाही बाबू. तू गेल्यानंतर मीच सांभाळणार ऑफिस. बाबा खरं असं होत असेल का हो कधी. सन्या, ए सन्या, सन्या, ए सन्या, ए नर्स, नर्स. ए, काय झालं. इथला पेशंट कुठे गायब झाला. सन्या, तुम्ही आज चेक करा, मी इकडे बघतो. come on, find him quickly. सन्या, सन्या कुठे आहे. सन्या कुठे आहे. बाबा अरे कुठे आहे तो डिस्को. सन्या काय रे. कुठे आहे. काय ही सन्याची बहीण आहे ना. मग हिला असं वाऱ्यावर सोडून गेलाच कसा तो. अरे असा कसा जाऊ शकतो तो. साहेब, ही पोरगी सण्याची सख्खी बहीण नाही. म्हणजे पोरगी गटारात गावली होती त्याला 2 महिन्याची असताना. तेव्हापासनं सण्या सांभाळत होता तिला. तुमच्याकडून जे काही पैसे घेतले होते ना, ते तिच्या शाळेच्या खर्चासाठी मला आणून देत होता.
सका भाऊ बी करणार नाही एवढं केलंय सनाने हिच्यासाठी. साहेब सने गेला आता, तो नाही सापडला. अहो कुठे घेऊन जाताय पोरीला? हिच्या खऱ्या घरी. मी हिला सोडून आलोच परत. आपण सनेला शोधूया. तर आता तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल आपल्याला नेमकं काय करायचं. जय चिंगाबुंगा. मारक्या साहेब आत्ता जाऊ दे ना. झिंगा लाला साहेब जाऊ दे ना. कुठे गँग? लीडर दिसला होता चांदणी चौकात. कोण साहेब? सन्या. हा कुठेतरी पौड गावाकडे चालला होता. तू कुठे चालला? सन्या पौड गावाकडे चालला होता. साहेब काय कसली दाढी, काय कसला भगवान, काय कसला हिरवा. अरे काय को डाला टोपी और काय को पहना फेटा. माणूस की हाच धर्म सुन रे मेरे बेटा. अरे भूखे पेट सूखी रोटी पानी तो पिला दे अल्लाह. हक्काचा मागू मी थोडी तरी तब कृपा. ओ भूखे पेट सूखी रोटी पानी तो पिला दे अल्लाह. हक्काचा मागू मी थोडी तरी तब कृपा. अल्लाह तू मौला तू. माझ्या मुखी तुझं नाव. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. अल्लाहू अकबर अल्लाहू 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 अकबर अल्लाहू अल्लाहू. एकाचे नावेचे सारे प्रवासी, सारे प्रवासी. थोड्या घडीचे, थोड्या घडीचे, थोड्या घडीचे. कश्ती भी तू है दरिया भी तू है साहिल भी तू और माझी भी तू है. माझी भी तू है माझी भी तू है माझी तू. तुझ्या नावाचे अर्थ अनेक, तुझ्या नावाने मग कहा अनर्थ. मुरीद तू है तू ही है ख्वाजा. दास भी तू है तू ही है राजा. भूखे पेट सूखी रोटी पानी तो पिला दे अल्लाह. हक्काचे मागू मी थोडी ताग तब कृपा. अरे भूखे पेट सूखी रोटी पानी तो पिला दे अल्लाह. हक्काचे मागू मी थोडी तरी तब कृपा. अल्लाह तू मौला तू माझा मोठी तुझं नाव. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. अल्लाहू अकबर अल्लाहू 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 अकबर अल्लाहू अल्लाहू. तुला पोहता येतं? मरणार नाहीस एवढ्याशा पाण्यात पडलास तर. मला माफ करा साहेब, जमल्यास. नाही करणार.
तुझी बहीण माझ्या घरी आहे. तू जर उडी मारलीस ना तर तिला घराच्या बाहेर काढेन मी. आधीच खूप छळलास मला तू. आता प्लीज आयुष्यभर असंच छळत राहा प्लीज. साहेब मी आज नाही गेलो तर उद्या तरी नक्कीच जाणार आहे. कशाला मला यायचं त्यात अडकून ठेवताय? कारण तुझी गरज आहे आम्हाला, मला, अंजलीला, अभिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासारख्या इतरांना. तू आतापर्यंत सगळ्यांना जय चिंगाबुंगा करून मोटिवेट केलंयस आणि आता स्वतःच मरणाच्या गोष्टी करतोस. डिस्को ही शोभत नाही तुला. साहेब मला तोंडाला नाही लावून अंगावर सुया टोचून नाही मारायचे. भकास तोंडाने सगळ्यांना उदास करून नाही जाणार आपण. आपण डिस्को करत आलेला, डिस्को करतच जाणार. याला खाल्ली माती. काय साहेब, मी जराशी हुल दिली तुम्हाला आणि तुम्ही सरळ पाण्यात. तुम्ही पोहता येत नाही तरी. एवढा मोठा दगड, त्याला साखळा दंड बांधलेला. मला वाटलं तू गेलास. काय साहेब? साहेब नाही, बाबा म्हणायचं. काय बाबा नाही तर हानीने एक गागुच्चा. मला रोग आहे मला बाबा. डोंट वरी, आता बाबा आहे ना. टॉम आणि जेरी कितीही एकमेकांशी भांडत असले ना तरी कार्टून संपताना शेवटी ते एकत्र येतातच. तसंच माझ्या आणि सन्याच्या बाबतीत झालं. ज्या ट्रॅपमध्ये सन्याने मला अडकवलं होतं तो मुळात ट्रॅप नव्हताच, तर माझं जीवन समृद्ध करणारा एक अनुभव होता. HIV पॉझिटिव्ह असणारा सन्या जाता जाता या श्रेयस काळेला खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह करून गेला. कोईशा स्वप्नांच्या चौकात ट्रॅफिकच्या लोंढ्यात खुशियां विकतो डिस्को सन्या. मोकाट दुनियेच्या बेफाम वेगाला नजरेनं हेरतो डिस्को सन्या. स्वप्नांच्या चौकात ट्रॅफिकच्या लोंढ्यात खुशियां विकतो डिस्को सन्या. मोकाट दुनियेच्या बेफाम वेगाला नजरेनं हेरतो डिस्को सन्या. सिग्नलच्या वाटेला लाखांच्या लाटेला सामोरा जातो डिस्को सन्या. जिगर में मोठा उमर में छोटा रस्त्याचा पट्टा डिस्को सन्या. ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या. सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या. हे ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या. सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या. सिग्नलला थांब दादा नेमाला पाळ. अरे बाप्पासाठी घे तू फुलांची माळ. स्वस्तात घे भावा रस्त्याचा माल. कसा खिस नको आहे बोहनीचा काळ. थोडं तुझं थोडं माझं वेळ निघून जाई. सिग्नलचा मामा अरे डोळे रोखून पाही.
सिग्नलच्या वाटेला लाखांच्या लाटेला सामोरा जातो डिस्को सन्या जिकर में मोठा उमर में छोटा रस्त्याचा पोटा डिस्को सन्या ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या हे ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या शेंगा फुटाणे आहे मुगाची डाळ रस्त्यात पुरली भावा आपली ही नाळ पुलं अन साठे इथं मिळून जातील MJ अन बर्मन या रस्त्यावर दिसतील रस्ताचं बाप अन रस्ताचं माय तुला जे पाहिजे ते सगळं हिथं हाय सिग्नलच्या वाटेला लाखांच्या लाटेला सामोरा जातो डिस्को सन्या जिकर में मोठा उमर में छोटा रस्त्याचा पोटा डिस्को सन्या ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या हे ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या स्वप्नांच्या चौकात ट्रॅफिकच्या लोंढ्यात खुशिया हा विकतो डिस्को सन्या मोकाट दुनियेच्या बेफाम वेगाला नजरेनं हरतो डिस्को सन्या सिग्नलच्या वाटेला लाखांच्या लाटेला सामोरा जातो डिस्को सन्या जिकर में मोठा उमर में छोटा रस्त्याचा पोटा डिस्को सन्या ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या ठेव समर चिंता विसर आला बघ डिस्को सन्या सोड फिकर मार विसर आला बघ डिस्को सन्या बघ डिस्को सन्या